माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, फडणवीस साहेबांना, तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके? तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे माणसं मेलेत, माणसं. किमान माणसं मेल्याच्या नंतर, विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्याच्या नंतर तरी माणसाला एका माणसाचं काळीच पाहिजे. स्वतःच्या घरात तुमच्या जसे लेकरं आहेत तसे दुसऱ्याच्या गरगरीब मराठ्यांचे लेकरं सुद्धा तुमचे लेकरं समजारावं मुख्यमंत्री तुम्ही. विनाकारण जर संयम ढाळला तर आम्हाला नाविलाजानं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागेल. माझी हात जोडून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला किती बळी घ्यायचं. चिल्लर चाल्लर कामासाठी 4-2 जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी, तर राजकीय त्यांचे कामं करता तुम्ही. आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही होत. इथं स्वतःच्या आईबापानं बघितलेलं स्वप्न, लेकरानं अभ्यास केला रात्रंदिवस, त्याने स्वप्न बघितलं नोकरीचं, ते त्याच्या हक्कासाठी, त्याच्या भविष्यासाठी, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय. मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच देत नाही. ही कोणची मगरुरी आहे? इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे. भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.